वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल। तर माझं नाव दीक्षा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर मी दररोज आपल्या चॅनलवरती एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते जिथे मी रेसिपी शेअर करते। त्याशिवाय आपल्या चॅनलवरती दर आठवड्यात 2 लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज येतात। तर हे सगळे व्हिडिओज तुम्ही अजूनही पाहिले नसेल तर लगेच जाऊन चेकआउट करा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। तर आज आहे गुढीपाडवा, त्यामुळे तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा। तुम्हा सर्वांना हे नववर्ष खूप जास्त सुखाचं, समाधानाचं, ऐश्वर्याचं, भरभराटीचं, समृद्धीचं जावं हीच माझी देवाचरणी प्रार्थना। तर विशिंग यू ऑल अ व्हेरी हॅपी गुढीपाडवा। आणि या गुढीपाडव्यानिमित्त मी तुमच्यासाठी घेऊन आली असा मस्त ग्लॅमरस बट ॲट द सेम टाईम मिनिमल ट्रेडिशनल लुक। तर कसा वाटतं तुम्हाला हा लुक मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि तुम्हालासुद्धा असा मस्त मेकअप लुक अचीव करायचा असेल, रिक्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आज मी मस्त अशी आंबा कलरची साडी नेसली आहे आणि माझं बेसिक स्किन केअर झालेलं आहे। म्हणजे मी फेस वॉश केला आहे, त्यानंतर मी मॉइश्चरायझर अप्लाय केलं आणि लिप बाम अप्लाय केलं आहे बास आधी। तर आज मी खूप जास्त बेसिक बट ॲट द सेम टाईम थोडंसं ग्लॅमरस लुक अचीव करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर त्यासाठी मी आज हेवी बेस नाही ठेवणार आहे, कारण मी बाहेर नाही चालली आहे कुठे। तर मला असं लॉंग लास्टिंग नको आहे मेकअप, थोडासा मिनिमलच पण ॲट द सेम टाईम ग्लॅमरस असा लुक पाहिजे मला तर त्यासाठी मी सगळ्यात आधी अप्लाय करते फाउंडेशन। जर तुम्हाला खूपच बेसिक हवं आहे, तुम्हाला जर हेवी बेस नको आहे तुमचा, तर तुम्ही बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम अप्लाय करू शकता। आता बीबी क्रीम आणि सीसी क्रीममधला फरक काय, तर बीबी क्रीम थोडं कमी कव्हरेज देते आणि सीसी क्रीम थोडं जास्त कव्हरेज देते। तर तुम्हाला हवं तर तुम्ही सीसी क्रीम अप्लाय करू शकता। पण तर इथे मी मॅकचं फाउंडेशन अप्लाय करते आहे, मी हातावरतीच घेतली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मी खूपच कमी क्वांटिटी घेतली, मी इतकंच घेतलं आहे फक्त फाउंडेशन। आणि हे थोडंसं डार्क शेड आहे माझ्या स्किनसाठी, त्यामुळे मी त्यात ॲड करते आहे थोडंसं मॉइश्चरायझर। सो लेट्स चेक इफ इट वर्क्स। तर मी मिक्स करते आहे थोडंसं, होतं आहे, आणखी थोडंसं ॲड करते आहे। तुम्ही करून बघा ही हॅक, ट्राय। तर मी आणखी थोडंसं मॉइश्चरायझर ॲड केलं आहे यामध्ये, कारण कधीही आपला स्किन टोनचाच फाउंडेशन किंवा बीबी क्रीम सीसी क्रीम तुम्ही घ्या, जर तुम्ही त्यापेक्षा डार्क शेड किंवा लाईट शेड घेतलात तर मग पूर्ण तुमचा मेकअपच खराब होऊन जातो। कारण मग आपल्या स्किनला मॅच नाही होते फाउंडेशन आणि वेगळंच काहीतरी ग्रेइश असा लुक क्रिएट होतो। त्यामुळे फाउंडेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट। त्यामुळे फाउंडेशन किंवा बीबी क्रीम सीसी क्रीम ॲक्युरेट स्किन टोनची घ्यायची नेहमी। तर इथे बघा ऑलमोस्ट माझं स्किन टोन चा शेड क्रिएट झाला आहे। आता मी हातानेच ह्याला अप्लाय करते आहे थोडंसं। मला जास्त हेवी बेस नको आहे, कारण मी घरातच आहे आज आणि मला फक्त नॉर्मल एक गुढीपाडव्याचं फोटोशूट करायचं आहे, त्यामुळे मी हे करते आहे। तुम्हाला जर हेवी बेस हवा आहे, तुम्हाला कुठे बाहेर जायचं आहे आणि थोडंसं लॉंग लास्टिंग लुक हवा आहे, तर मग फाउंडेशन फक्त अप्लाय करायचं। म्हणजे मी मॉइश्चरायझर ॲड केलं आहे, तुम्ही ॲड नका करू असं म्हणायचं मला। आता मी हातानेच मस्त चोळून घेते, जसं आपण मॉइश्चरायझर करतो तसं। ब्लेंडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट। ब्लेंडिंग नीट झाली पाहिजे, नाहीतर मग त्याचे पॅचेस दिसतात आणि ते खूप घाण वाटतं मग स्किनवरती। त्यामुळे ब्लेंडिंग नीट करायची कधी पण फाउंडेशन अप्लाय केलं, म्हणजे फाउंडेशनच नाही, तुम्ही जेव्हा चिक टिंट ब्लश काही अप्लाय करता तर ते व्यवस्थित ब्लेंड झालं पाहिजे स्किनमध्ये, नाही तुम्ही भूत दिसाल। आणि मी थोडंसं नेकवरती पण करते। नेव्हर फॉरगेट युअर नेक। जर तुम्ही मानेला नाही लावलं तर मग तुमच्या फेसचा कलर डिफरंट दिसतो आणि मानेचा वेगळा, तर त्यामुळे ते खूप घाण वाटतं। त्यामुळे कधीच मानेला विसरायचं नाही, मानेलाही व्यवस्थित आपले प्रोडक्ट अप्लाय करायचं, फाउंडेशन आय मीन। बरं, याआधी मी एक मेकअप ट्युटोरियल केलेलं आहे जिथे मी लग्नाचा मेकअप लुक क्रिएट केला, इंडियन वेडिंग मेकअप लुक। तर तुम्ही तो अजूनही पाहिला नसेल तर लगेच जाऊन चेकआउट करा। तिथे मी थोडासा ग्लॅमरस फॅन्सी लुक ट्राय केला होता, त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, तर लगेच जाऊन बघा। तर फाउंडेशन झालं माझं परफेक्ट लावून।
तर आता नेक्स्ट मी आईज करते आहे. माझ्याकडे 2 पॅलेट आहेत. मी त्यातलं डिसाईड करते की कोणतं यूज करू आज. त्यामुळे मी नेहमीप्रमाणे गोल्डन शेडकडे चालली आहे, कारण ह्या साडीमध्ये थोडासा गोल्डन कलर आहे. मी यूज करते आहे हा ब्रश. ह्या पॅलेटमधला हा शेड, हा वाला. बघा झालं आहे अप्लाय. हे दुसऱ्या आयवरती पण सेम हा गोल्डन कलर आहे. गोल्डन कलर कोणत्याही साडीवरती परफेक्ट जातो. मग तुम्ही इंडियन लुक करणार असाल किंवा ग्लॅमरस पार्टीवेअर साडीवरतीही गोल्डन कलर सगळ्याच आउटफिट्सवरती परफेक्ट जातो. जर तुम्हाला कधी काही सुचत नसेल मेकअपचं तर मग गोल्डन कलर अप्लाय करायचं. बघा परफेक्ट अप्लाय झालं आहे. आता मी ह्याला थोडंसं ग्लिटर देण्यासाठी हे यूज करते आहे, हे पॅलेट. आणि त्यातला मी गोल्डनच शेड घेणार आहे, पण त्यामध्ये थोडंसं क्रिस्टल्स आहेत, ग्लिटर आहेत, ग्लिटरचे पार्टिकल्स असतात ते, त्यामुळे डोळे असे चमकतात. त्यामुळे मी हे यूज करते आहे. तर आपण अप्लाय करूयात. अगदी थोडंसं, तुम्हाला लगेच डिफरन्स जाणवेल ग्लिटरचा. सेम ऑन दी अदर आय. लिटिल बिट मोर. तर बघा परफेक्ट लागलं आहे, हे अप्लाय झालं आहे. आता मी काय करते आहे, जे आय शॅडोने मी माझे आईज केलेत त्याच आय शॅडोने मी थोडंसं म्हणजे जे क्रिस्टल ग्लिटरवालं होतं त्यानेच मी थोडंसं माझ्या आईच्या या साईडला इनर कॉर्नर्सला थोडंसं ते लावते आहे. त्याने थोडासा असा ग्लॅम लुक क्रिएट होतो. तर ते छान वाटतं. म्हणजे जेव्हा आपण उन्हात वगैरे जातो तर माझे डोळे मस्त चमकतात. तुम्ही बघू शकता, मस्त वाटतंय. तर ही ट्रिक मी माझ्या खूप साऱ्या लुक्समध्ये करते, तर तुम्ही ट्राय करून बघा. खूप छान वाटतं. इनर आय कॉर्नरला जेव्हा आपण सेम आय शॅडो अप्लाय करतो तर थोडंसं ग्लिटरवालंच अप्लाय करायचं, त्याने छान असं चमकतात डोळे. तर झालं माझ्या आय शॅडोचं काम. आता मी थोडंसं काजळ अप्लाय करणार आहे. बघताय तुम्ही, मी खूप थोडंसं अप्लाय केलं आहे. सेम ह्या डोळ्याला सुद्धा करते. परफेक्ट. तर झालं आहे काजळ अप्लाय करून माझं. आत्ता मी थोडासा मस्कारा लावते. मस्कारा इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे माझं पर्सनल फेवरेट प्रॉडक्ट मस्काराच आहे. म्हणजे मी दुसरं काही अप्लाय नाही केलं तरी मस्कारा मॅन्डेटरी असतो. मला मस्कारा लागतोच, कारण मस्काराशिवाय लुक कम्प्लीटच नाही होत मेकअपचा माझ्यासाठी. मी थोडंसं जास्त अप्लाय करते मस्कारा, कारण त्याने मस्त असे हेवी दिसतात आपले आयलॅशेस आणि मग मस्त लुक येतो, ग्लॅमरस लुक येतो. तर हा मेकअप लुक खूप जास्त बेसिक आहे. म्हणजे तुम्ही जर फर्स्ट टाईम करताय, तुम्ही कधीही आधी मेकअप केलेला नाही आहे, तरी तुम्ही हा मेकअप लुक ट्राय करू शकता, कारण खूप इझी स्टेप्स आहेत आणि इझिली तुम्ही करू शकता हा मेकअप. म्हणजे काय, फक्त आपल्याला फर्स्ट फाउंडेशन अप्लाय करायचं आहे. फाउंडेशन अप्लाय झालं ते मी हातानेच ब्लेंड केलं, त्यामुळे तुम्हाला असं वेगळं ब्लेंडर घ्यायची काही गरज नाही आहे. त्यानंतर आपल्याला करायचं आहे आय मेकअप. तर त्याच्यासाठी मी बेसिक केलेलं आहे. आपल्याकडं आय शॅडो पॅलेट असतं, त्यातला तुमचा कोणताही फेवरेट कलर असेल जो तुमच्या आउटफिटवर जातो तो अप्लाय करायचा. त्यानंतर आता मस्कारा तर खूप इझी आहे, तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता हा मेकअप लुक. तर इतका ह्यूज डिफरन्स दिसतो मस्कारा अप्लाय केल्यामुळे. त्यामुळे नक्की अप्लाय करायचा मस्कारा कधीही, खालच्या लॅशेसला सुद्धा. बघा लावून झालेत माझे. प्रिटी वाटतात ना डोळे, त्यामुळे आयलॅशेस नक्की, मस्कारा नक्की लावायचा आणि डोळे लगेच उठून दिसतात.
तर झालं आहे मस्कारा अप्लाय. आत्ता मला करायचं आहे माझे आयब्रोज. तर नाही केलेत तरी काहीच हरकत नाही, पण आयब्रोज केले ना की मस्त उठून दिसतो आपला चेहरा. म्हणजे आपल्या पूर्ण चेहऱ्यावरती फक्त आयब्रोजच असतात जिथे केस आहेत आपल्या चेहऱ्यावरती. तर त्यामुळे जेव्हा तुम्ही त्याला डिफाईन करता तर त्याने छान असं उठून दिसतो चेहरा तुमचा. आणि आपले काय बोलतात फीचर्सही असे उठून दिसायला लागतात. त्यामुळे नक्की अप्लाय करा. तर मार्केटमध्ये जेल आयब्रोजचं पण मिळतं प्रॉडक्ट आणि पावडर पण असतात. तर मी आज पावडर अप्लाय करते. थोडासा घेते मी प्रोडक्ट आणि पहिलं इथे नाही जायचं, पहिलं मध्ये जायचं आयब्रोजच्या आणि मग तेच प्रोडक्ट थोडंसं पुढे अप्लाय करायचं. खूप सिम्पल करते म्हणजे मला जास्त डार्क नको आहेत माझे आयब्रोज, त्यामुळे. सिमिलरली या डोळ्याला सुद्धा. तर बघा किती उठून दिसत आहेत माझे आयब्रोज. तर मी आज डिरेक्टली पावडर ब्लशच अप्लाय करते. मी आज क्रीम ब्लश नाही अप्लाय करणार आहे. तर यातला मी हा वाला शेड यूज करते आज. आणखी एक काही काही मुली हसतात आणि मग ब्लशर अप्लाय करतात. म्हणजे जेव्हा तुम्ही स्माईल करता तर तेव्हा तुम्ही अप्लाय केला तर जेव्हा तुमची स्माईल पडते तर मग ते ब्लश खाली येतं. त्यामुळे कधीच तसं नाही करायचं. जे तुमचे चिक्स असतात तिथेच अप्लाय करायचं ब्लश, नॉर्मल स्माईल ठेवून. थोडंसं नोजवरती आणि थोडंसं वरती. बस. तर झालं आहे ब्लशचं काम डन. कॉम्पॅक्ट पावडरची खूप गरज असते, कारण जेव्हा तुम्ही आपलं फाउंडेशन अप्लाय करता त्यानंतर जेव्हा कॉम्पॅक्ट पावडरने ते लॉक करता तर त्यानंतर मेकअप हलत नाही. त्यामुळे नक्की अप्लाय करायचं. तर मी थोडंसंच घेते आहे. मी तर लूज सेटिंग पावडर यूज करते. तुम्ही फाउंडेशन नंतर हे यूज करू शकता कॉम्पॅक्ट. थोडंसं नोजच्या साईडला. तर मी आत्ता अप्लाय करणार आहे लिपस्टिक. तर आज मी रेड शेड यूज करते लिपस्टिकचा. तर माझा मरून, रेड हे सगळे फेवरेट शेड्स आहेत लिपस्टिकचे. खूपच डार्क आहे लिपस्टिक. आपला लिपस्टिक बघितलं तुम्ही, खूप बेसिक मेकअप होता माझा. मी काहीच एक्स्ट्रा केलेलं नाही आहे. जस्ट फाउंडेशन, त्यानंतर आय मेकअप, त्यामध्ये मी फक्त काय लावलं आय शॅडो, त्यानंतर मस्कारा, काजळ, त्यानंतर मी केले आयब्रोज आणि ब्लश, लिपस्टिक. दॅट्स इट, नथिंग एल्स. त्यामुळे खूप बेसिक मेकअप आहे. तुम्ही ट्राय करू शकता या गुढीपाडव्याला हा मेकअप लुक. तर ट्राय करा आणि मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटतो. तर आता मी अप्लाय करते टिकली. मी सगळ्यात लास्टला अप्लाय करणार आहे थोडंसं काय बोलतात हायलायटर अप्लाय करते मी. तर अगदी थोडंसं लावते मी, जास्त नाही करणार आहे. त्याने काय होतं, तुम्ही जेव्हा लाईटमध्ये जाता, उन्हामध्ये जाता की चेहरा असा चमकायला लागतो. आता मी ज्वेलरी ट्राय करते आहे. तर ज्वेलरी ट्राय नाही करते, ज्वेलरी घालते आहे. तर त्यामध्ये माझ्याकडं 2 ऑप्शन्स आहेत. एक हा सेट आहे सुंदर असा टेम्पल ज्वेलरीचा आणि एक हा आहे. तर आय थिंक हा थोडासा साऊथ इंडियन वाटेल. तर मी हे वालं गळ्यातलं घातलं आहे, कारण ते थोडंसं जास्त हेवी वाटत होतं मला ह्या लुकसाठी. तर हे परफेक्ट वाटतं आहे. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट्समध्ये सांगा. मी तर हे सिलेक्ट केलं आहे आता. त्यानंतर कानातले. तर अशा प्रकारे झाली आहे माझी ज्वेलरी घालून आणि माझा मेकअप करून. तर असा काही माझा लुक क्रिएट झाला आहे. तर हेअर्सचं मे बी मी फक्त ओपन ठेवीन हेअर्स मोस्टली. तर
तर त्यामुळे मी असाच लुक ठेवते आहे. तर तुम्हाला कसा वाटला माझा हा आजचा पाडव्याचा स्पेशल मेकअप लुक हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तर गाईज अशा प्रकारे झाला आहे माझा मेकअप लुक कंप्लीट. तर मी केसांना फक्त असा क्लिप लावला आहे, मी बाकी काहीच हेअरस्टाईल नाही करत आहे, मी सिम्पलच ठेवणार आहे आता. कारण ऑलरेडी साडी खूप भरलेली आहे साडीसुद्धा आणि ज्वेलरीसुद्धा खूप हेवी आहे. तर त्यामुळे एक्स्ट्रा काही हेअर करायची गरज नाही आहे. तर त्यामुळे मी असा सिम्पल सोबत ठेवणार आहे लुक आणि अजून काही नाही करत आहे मी. तर अशा प्रकारे झाला आहे माझा लुक कंप्लीट. तर तुम्हाला कसा वाटला हा मेकअप लुक मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला. वन्स अगेन विशिंग यू ऑल अ व्हेरी हॅपी गुढीपाडवा. गुढीपाडवा आनंद वाढवा आणि भेटूया पुन्हा अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.